हॅलो मॅडम, आय लव्ह यू. तुला एका चापट्यात नीट करीन. हॅलो डॉक्टर साहेब, तुम्ही माझा आजार 6 महिन्यात नीट करतो म्हणलो होतो. इथे एक पोरगी भेटली आहे, एका चापटीत आजार नीट करतो म्हणले आहे. गरज नाही मला तुमची. का बरं बाजूला नुसते मध्येच उभा राहते ते. एवढं काय फास्ट चाललीस घरात पळून, आणि हे काय आणलंय पंचपाळ? अगं बाया, तुम्हीच नाही थोय म्हणलात सकाळी मला पनीर टिक्का खायचाय म्हणून. पनीर हाय घरात पण कुंकू संपलं होतं, शेजारणीकडून पंचपाळच घेऊन आले. आता काय करते, पनीर हाय त्याला असा टिक्का लावते. आता आली जेवण बनवून घेऊ. हो, आज कामाला जाणार नाही का? नाही नाही, लय कंटाळा आलाय मला आज. चला मग आपल्या लग्नाची कॅसेट बघू. नको नको, मला जावं लागतं रे बाबा कामावर. पण जमत नाही. बघ तू बघ. आजपासून तुम्ही माझ्यासोबत नीट राहायचं आणि नीट वागायचं, नाहीतर मी माझ्या भावाला नाव सांगेन. पण तुला भाऊ कुठं आहे? भाऊ कुठं आहे म्हणजे? मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे मी. कुठं गेलतीस काय? का तुम्ही कुठं जाताना मला सांगून जाता का? अहो, इथंच गेलती की आपल्या शेजारी ब्लाऊजचं माप द्यायला. लईच मनावर घेता तुम्ही लगेच. गुराढोरांचं शेण काढून वैताग आलाय मला. मला पण वैताग आलाय. मी चालले माझ्या आईकडे माहेरी. जा, मी पण जातो माझ्या आईकडे. मग ही पोरं कोण सांभाळणार? ते जातील त्यांच्या आईकडे. काय झालं की सुनी? पोटात दुखलाय. कधीपासून? ती शेजारणीनं नवी साडी आणली तेव्हापासून. ड्रेस किती छान आहे ग. मग नवऱ्याने घेऊन दिलाय. बघा, शिका काय तर हिच्या नवऱ्याकडनं. अगं तुझ्याच नवऱ्याने घेऊन दिलाय. मी तुम्हाला सोडून माहेरी चाललीये. शपथ सांगते परत नाही येणार. खायला हो करते ना, सकाळ संध्याकाळ चपात्या लाटू लाटू असं वाटायला लागलंय गव्हाचं पीठ संपण्यासाठीच आमचा जन्म झालाय का काय. कोणी जर माणसं आले आणि त्यांनी जर विचारलं का चव्हाण साहेब कुठं राहते, त्यांना म्हणत इथं राहत नाहीत, ते गावात राहतात असं सांगा. अहो जावाई, मी त्यांना सांगणार आहे की आम्ही दिले हाकलून. मामी, ते मला एक लोन घ्यायचंय, तर हे शेत माझ्या नाव करता का थोड्या दिवसासाठी? तुमच्या नावावर रान करून आम्ही काय भीक मागायचा का बस स्टँडला? रान तर काही नाही, पण आम्ही संडास बाथरूम सुद्धा तुमच्या नावावर करून देणार नाही. बाई, माझ्या पुरीचं दुखायला लागलंय, तिला दवाखान्यात न्यायचं बघा. अय पुरी, उरक बरं, तुला साड्या दुकानात नेतो. अहो जावाई, साड्याच्या दुकानात नाही व, तुम्हाला दवाखान्यात न्यायचं सांगितले मी. मामी, तिला दवाखान्यात गुण येतच नाही. तिला साड्या दुकानात नेलं का तिथे दुकानात पळून जाते लगेच, त्यामुळे तिला साड्या दुकानात न्यायला लागलो. चल जाऊन येतो. हा, सावकाश जावा. हा, हे घे पैसे ठेव. अहो नको, कशाला? चालतंय. अहो नको, कशाला? अहो नको, कशाला? वहिनी, मी लग्न केलं तर माझ्या पसंतीच्या मुलीसोबतच करणार, नाहीतर लग्नच करणार नाही. ओ भाऊजी, हे सगळं मला कशाला सांगायलाय? तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्या दादाला जाऊन सांगा. सांगतो की काय घाबरतो वाटलं काय? मी तुम्हाला सोडून माहेरी चाललीये. शपथ सांगते परत नाही येणार. हॅलो, मी आरती बोलते. बोला तुम्ही, मी टाळ्या वाजवतो. अहो, तुम्ही रोज जे शेवंतीचे फुलं तोडायला जाता का नाही, मग ती शेवंती आज घरात आलती. ओ, ते राहुल पाटलाचं घर कुठं आहे? काय काम आहे? त्यांच्याकडेच काम आहे, मी त्यांना सांगणार आहे. तुम्ही फक्त ऍड्रेस सांगा. अरे असं कसं सांगणार ऍड्रेस? मी तुम्हाला ओळखतो का? उद्या चालून जर त्याला काही झालं तर सगळं माझ्यावर येईल की. अहो, त्यांनी लोन घेतले होते 2 वर्षापूर्वी, मी लोन वसूल करायला आलो. आता सांगा ऍड्रेस. सरळ जावा आणि राईटला वळा, पहिलं घर त्याचंच आहे. बरं ठीक. कुठे गेलतीस काय? का
तुम्ही कुठं जाताना मला सांगून जाता का? अहो इथंच गेलती की आपल्या शेजारी ब्लाऊजचं माप द्यायला. लईच मनावर घेता तुम्ही लगेच. वाटतं कुठं लांब निघून जावं, पण अंगातलं गुण बघून कोण शोधायला पण येणार नाही. सासूबाई मी पुढच्या जन्मी सुद्धा तुमच्याच घरची सून म्हणून येणार आहे. नको गो बाई, आम्ही घर जिंकून टाकणार आहे. म्हणलात किंवा मामी पैसे नाहीत म्हणून, आणि ह्या खताला पैसे आले कुठून? मी 100 रुपये मागितले तर मला दिले नाही. अहो जावाई, त्या खाता बियाचे आता मला 2-4 महिन्यांनी 50,000 रुपये भेटते ना, आणि तुम्हाला मी गुडीत 100 रुपये कशाला देऊ? देखणं दिसायसाठी काय काय करावं लागतंय. 4 दिवसालाच पांढरी केस काळी करावी लागत्यात का नाही? 10,000 रुपये उसने द्यावं. आता माझी बिशी लास्टची बिशी राहिली ती मी घेतली का, मग तुम्हाला 10ची लगेच 15,000 देतो, 5,000 एक्स्ट्रा द्या बरं, मला जरा गरज आहे. अहो जावाई, किती बार झालं बिशीचं नाव सांगतात, बिशी बिशी म्हणून तुम्ही किती बार झालं पैसे घेतलेले, त्या बिशीच भूषण सांगतात 10 बार झालं. अशी बिशी तरी कोणत्या देशात आहे तुमची? मला 2,000ची साडी पाहिजे, आणि त्यासोबत बांगड्या पाहिजेत, आणि कानातलं पाहिजे, आणि पैंजण पाहिजे, आणि गळ्यातलं पाहिजे. मला सगळं पाहिजे. मग मी घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणजे राहणार नाही, तुम्हाला सांगायला बघा. सुनी, तुझं आजकाल लई तोंड चाललं बरं का? तुम्ही मला स्कूटी चालवायला शिकवलं? नाही. कार चालवायला शिकवलं? नाही. मग जे येते ते चालवणार की. आय लव्ह यू ला मराठीत काय म्हणतात ते? एवढं माहित नाही, माझं तुझ्यावर प्रेम आहे. एक प्रश्न काय विचारलं इंग्लिश मध्ये, लगेच प्रेमात पडतीस का माझ्या? कोणी जर माणसं आले आणि त्यांनी जर विचारलं का चव्हाण साहेब कुठं राहते, त्यांना म्हणा ते इथं राहत नाहीत, ते गावात राहतात असं सांगा. अहो जावाई, मी त्यांना सांगणार आहे की आम्ही दिले हाकलून. बाई, माझ्या पुरीचं दुखायला लागलंय, तिला दवाखान्यात न्यायचं बघा. अय पुरी उरक बरं, तुला साड्या दुकानात नेतो. अहो जावाई, साड्याच्या दुकानात नाही व, तुम्हाला दवाखान्यात न्यायचं सांगितले मी. मामी तिला दवाखान्यात गुण येतच नाही, तिला साड्या दुकानात नेलं का तिथे दुकानात पळून जाते लगेच, त्यामुळे तिला साड्या दुकानात न्यायला लागलो. मामी ते मला एक लोन घ्यायचंय, तर हे शेत माझ्या नाव करता का थोड्या दिवसासाठी? तुमच्या नावावर रान करून आम्ही काय भीक मागायचा का बस स्टँडला? रान तर काही नाही, पण आम्ही संडास बाथरूम सुद्धा तुमच्या नावावर करून देणार नाही. मला पूर्वी पसंत आहे. आमच्या 2 अटी इथं. असू द्या की, आम्हाला काय अडचण नाही, सांगा फक्त. पुरीला 20 तोळे सोनं घालावं लागल. ना घालू ना. आमची पोरगी शेतात काम नाही करणार. आता 20 तोळे सोनं घालायचं म्हणल्यावर शेतकऱ्याला आमच्या आई घालायला राहील का, ते आम्हाला त्याची पण भरपाई करावं लागेल. समजा तुमच्याकडे 20 कोंबड्या आहेत, त्यातले तुम्ही मला 10 दिल्या, तर तुमच्याकडे किती राहिल्या सांगा बरं? 20 राहिले आणि त्यात काय विचारायचंय? कस काय 20? 10 कोंबड्या काय, मी तुम्हाला एक कोंबडी सुद्धा देणार नाही. कोंबडी तर लांबच राहिली, कोंबडीचं अंड सुद्धा देणार नाही. एवढा असतो काय हलकटपणा निघा हितलं. वहिनी, मी लग्न केलं तर माझ्या पसंतीच्या मुलीसोबतच करणार, नात लग्नच करणार नाही. ओ भाऊजी, हे सगळं मला कशाला सांगायलाय? तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्या दादाला जाऊन सांगा. सांगतो की काय घाबरतो वाटलं काय?